वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात एकदा नारद मुनी आले. ते राम नामाचा अखंड जप करत होते, पण मनात थोडा गर्वही होता. मी सतत नामस्मरण करतो, माझ्या इतका रामाला कोण जाणेल. तेवढ्यात वाल्मिकी ऋषींनी विचारलं, नारदा, तुझ्या नामात मन शांत आहे का, की फक्त ओठ जप करत आहेत? नारद थांबले. पहिल्यांदाच त्यांनी मनाकडे पाहिलं. नाम सुरू होतं, पण विचार मात्र भटकत होते. वाल्मिकी ऋषी म्हणाले, राम नाम जपण्यात नाही, राम मना उतरवण्यात आहे. मन शांत झालं की नाम आपोआप उमटतं. नारदांनी डोळे मिटले, श्वास मंद झाला आणि त्या शांततेत राम नाव मनात आपोआप प्रकट झालं. माझे मनी राम, माझे मनी राम, माझे मनी सत्संग, माझे मनी नामा. भक्ताचं मन सतत देवाच्या नावात रमेलं पाहिजे. माझ्या मनात फक्त राम आहे, दुसरे काही नाही. सत्संग, नामस्मरण, भक्तिजाम हेच माझ्या मनाचे आहार आहेत. बाह्य जगाच्या आकर्षणात न अडकता अंतर्मनात देव ध्यान ठेवावे. जय जय रामकृष्ण हरी. त्या क्षणी नारदांना उमगलं, राम मंदिरात नाही, ग्रंथात नाही, तो आहे शांत झालेल्या मनात. माझे मनी राम हे केवळ शब्द नाहीत. मन शांत केलं, विसरला की राम आपोआप प्रकटतो. कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. संत परंपराचा हा दिव्य संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी.